मी भावना शालिनीताई पुंडलिकराव गवळी पाटील विधान परिषदेची सदस्य म्हणून निर्वाचित झाली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की जय महाराज जय एकनाथ। मी पंकजा गोपीनाथ मुंडे मी श्रीमती भावना पुंडलिकराव गवळी मी भावना शालिनीताई पुंडलिकराव गवळी पाटील विधान परिषदेची सदस्य म्हणून निर्वाचित झाली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। जय महाराज जय एकनाथ। श्रीमती पंकजा गोपीनाथराव मुंडे मी पंकजा गोपीनाथ मुंडे मी पंकजा गोपीनाथ मुंडे विधान परिषदेची सदस्य म्हणून निवडून आले आहे। ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाली आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतले आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। हा बॅच मी माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडून लावून घेतलेला आहे। उद्देश तर आधीही तेच होतं, आताही तेच आहे आणि भविष्यातही तेच राहील। अत्यंत वंचित पीडितांचा शोषितांचा आवाज बनण्यासाठी आणि निर्भीडपणे त्यांच्यासाठी भूमिका घेण्यासाठी राजकारणात मुंडे साहेबांनी मला आणलेलं आहे। आज मला माझ्या पित्याची खूप आवर्जून आठवण येते आणि आज सर्व त्या घटकांची नेत्यांची आठवण येते ज्यांनी मला ही शक्ती दिली, ही निर्भीडता दिली, राजकारणामध्ये संघर्ष करत असताना मुद्द्यांना घेऊन काम करण्याची शक्ती दिली। असे अनेक मुद्दे असतील जे वंचितांचे आहेत, ते माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतील। माझ्या दोनही बहिणी, माझे चिरंजीव, माझी आई या सगळ्यांनी पण या संघर्षात आणि प्रत्येक निर्णयात माझी साथ दिली आहे। त्याहूनही अधिक त्या सर्व कार्यकर्त्यांनी साथ दिलेली आहे आणि त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचं निस्सीम निस्वार्थ प्रेम मला कधीही जनतेच्याच हिताचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडेल। खरं म्हणजे आजचा दिवस हा एक आगळा वेगळा दिवस आहे माझ्यासाठी तरी, कारण विधान परिषदेची सदस्य म्हणून या ठिकाणी आज मी शपथ घेतलेली आहे। आतापर्यंत लोकसभेमध्येच मी शपथ घेतले आणि विशेष करून या ठिकाणी माझे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची मी जाहीररित्या या ठिकाणी आभार व्यक्त करते की त्यांनी या ठिकाणी या परिषदेवरती मला घेतलेला आहे। राज्यामधले जे काही विषय आहेत ते तर हे सरकार फार धडाडीने मार्गी लावते आहे, हे आपण सगळेजण बघत आहोत। परंतु जे काही मला महिलांचे विषय असतील, युवकांचे विषय असतील, जे या सभागृहामध्ये पुढच्या काळामध्ये मला मांडता येतील, सोडवता येतील, ते निश्चित मी सोडवेल। आणि एक शिवसैनिक म्हणून सामान्य माणसाची लढाई या सभागृहामध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल असं आपल्या सगळ्यांच्या वतीने जाहीर वचन सर्व जनतेला मी या ठिकाणी देऊ इच्छिते। नाथांचे नाथ, आपण एकनाथांना बसतोच की नाही, नाथांना बसतो तसं नाथाचं नाव घेतलेलं आहे मी आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून या सभागृहात मी पोहोचलेली आहे। अर्थात अनेक वर्ष समाजकार्य राजकारण केल्यानंतर या सभागृहामध्ये परत एकदा म्हणजे दिल्लीतून इकडे मुंबईत येण्याची ही संधी प्रथमच मला मिळते आहे, म्हणून जय एकनाथ। नाही बघा, या विषयावरती सातत्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळेजण काम करत आहेत आणि जरांगे पाटलांनी आतापर्यंत जे काही विषय
मांडलेत ते सोडवण्यासाठी सुद्धा सरकारने पुढाकार घेतलेला आहे। आणि आता त्याच्यामध्ये काल परवा सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री साहेब बोललेले आहेत की जी मंडळी आरक्षणासाठीचं आंदोलन करते आहेत त्यांनी सगळ्यांनी यावं, त्यांना खुल्या पद्धतीने चर्चेसाठी आम्ही आमंत्रित करतो आहोत, म्हणून त्यांनी चर्चा करावी। अर्थात महाराष्ट्रामध्ये हे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सगळे एकत्र आल्याशिवाय कुठलाही प्रश्न सुटत नसतो, मग तो शेतकऱ्यांचा असू दे, सामाजिक असू दे, आर्थिक असू दे, तो प्रश्न सोडवण्यासाठी इश्यू आपण न करता आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रित बसलो तर मला असं वाटतं की चांगला मार्ग निघू शकतो आणि चांगला मार्ग या ठिकाणी सत्ताधारी असतील किंवा विविध पक्षांचे नेते असतील काढतील तर या जनतेला सुद्धा ते सुकर होणार आहे। म्हणून एकत्र येऊन आपण काम केलं पाहिजे, हे पहिलं मंत्र या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे। त्या पद्धतीने या नेत्यांनी सुद्धा त्या ठिकाणी यावं, बसावं, खुली चर्चा करावी। विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 11 सदस्यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्याकडून या सदस्यांनी शपथ घेतली आहे। यावेळी नीलम गोरे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत देखील केलंय। त्यानंतर या सदस्यांनी मीडियाशी संवाद साधताना भावनांना वाट मोकळी करून दिली आहे। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासहित विधान परिषदेच्या 11 सदस्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे। त्यानंतर या नेत्यांनी प्रक्रिया देण्यास सुरुवात केली आहे। आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी थेट मंत्रिपदावर भाष्य केलं आहे। त्यामुळे पंकजा मुंडे यांचं मंत्रिमंडळात पुन्हा कमबॅक होणार आहे का अशी चर्चा रंगली आहे। पंकजा मुंडे यांनी आमदारकीची शपथ घेतली, त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला। यावेळी मंत्रिमंडळात कमबॅक होणार का असा सवाल त्यांना करण्यात आला, त्यावर पंकजा मुंडे यांनी थेट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। या राज्यात जे निर्णय होतात त्यामध्ये ही चर्चा राहत असते, माझ्याही नावाची चर्चा आहे, जे होईल ते तुम्हीही पाहाल आणि मीही पाहिल, बघू काय होतं ते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या। दरम्यान शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांनीही शपथ घेतल्यानंतर मीडियाशी संवाद साधला। परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली। एकनाथ शिंदे यांचं जाहीर आभार व्यक्त करते। राज्यातील विषय धडाडीने मार्गी लावायचे आहेत, महिला युवकांचे अनेक प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। आता सामान्य माणसांची लढाई या विधान भवनात पाहायला मिळेल। महिला शेतकरी यांच्यासाठी योजना ज्या राबवल्या जातात त्याला न्याय देणार आहे, असं भावना गवळी म्हणाल्या। मराठा आरक्षणावर प्रश्न विचारले असता भावना गवळी म्हणाल्या की मराठा आरक्षणासाठी आम्ही काही ना काही करू, काही ना काही पर्याय एकत्रित मिळून एकत्रित येऊन मनोज जरांगेसाठी काहीतरी मार्ग काढू। या सगळ्यातून काही ना काही 100% मार्ग निघेल। शपथ घेताना भावना गवळी या जय एकनाथ म्हणाल्या होत्या, त्यावरही त्यांनी आता प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। नाथांचे नाथ, त्यांना नमस्कार, त्यांच्यामुळे मी इथं सभागृहात आली आहे। दिल्लीतून या विधान भवनात आले म्हणून मी जय एकनाथ म्हणाले, असं भावना गवळी म्हणाल्या। मनोज जरांगे यांचा विषय सोडवायला राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे। खुल्या पद्धतीने चर्चा करावी, सर्व एकत्र आल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीये, इश्यू न करता मार्ग निघू शकतो, एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असा मंत्र एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना आणि आम्हालाही दिलाय, असं त्या म्हणाल्या। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।